हॅलो, नमस्ते, सलाम, राम राम. साऊथ इंडिया रोड ट्रिपच्या आणखीन एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या प्रवासाची सुरुवात झाली होती आपल्या होमटाऊन सातारापासून. तिथून आपण गाणगापूर, श्रीशैल्यम, तिरुपती बालाजी असा प्रवास करत करत आपण येऊन पोचलो होतो वेल्लोरमध्ये. पण वेल्लोरमध्ये पोहोचेपर्यंत रात्र खूप झाली होती. दिवसभराच्या प्रवासामुळे शरीर पूर्णपणे थकलं होतं आणि आता गरज होती ती फक्त एका मुक्कामाची. पण रात्री उशिरा लॉज शोधणं तितकंसं सोपं नव्हतं. अनेक ठिकाणी चौकशी केली. काही ठिकाणी रूम उपलब्ध नव्हत्या, तर काही ठिकाणी दर खूप जास्त होते. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर शेवटी एक लॉज मिळाला. त्या ठिकाणी मिळालेला तो आराम म्हणजे दिवसभराच्या थकव्याचं औषधच होतं. ही झाली कालच्या दिवसाची गोष्ट. नवीन दिवसाची सुरुवात झाली. तयार झालो. बाईकची एक छोटीशी तपासणी केली. सामान पुन्हा व्यवस्थित बांधलं आणि एका छान नाश्त्याने दिवसाची सुरुवात केली. आता वेळ होती या रोड ट्रिपच्या पुढच्या टप्प्याची. आजचा प्रवास आहे वेल्लोर ते तिरुचिरापल्ली. दक्षिण भारतातील सुंदर महामार्ग, दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग आणि माझी हिमालयन 450 या सगळ्यांसोबत आजचा प्रवास नक्कीच खास असणार होता. आज थोडा निघायला लेट झाला. मुद्दामच लेट केले मी, कारण माझी इच्छा नव्हती लवकर सकाळी सकाळी निघायची. वेल्लोर खूप मोठी सिटी आहे, पण रात्री मला लॉज मिळत नव्हता. जाम पळापळी करून इकडून तिकडून रात्री 9:30 वाजले मला लॉज शोधायला. मोठ्या मीटर लँग्वेजचं आहे. आणि या रस्त्यावरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पावला पावलांवर किंवा काही अंतरावर अतिशय सुंदर, विलक्षण आणि ऐतिहासिक वास्तुशैली असलेली वेगवेगळी मंदिरं बघायला मिळतात. कधी दगडी कोरीवकाम असलेली प्राचीन मंदिरं, कधी उंच उंच गोपुरम असलेली भव्य द्रविड शैली, तर कधी शांत गावात लपलेली छोटी पण अतिशय पवित्र अशी देवस्थानं. प्रत्येक मंदिर जणू त्या प्रदेशाच्या इतिहासाची आणि संस्कृतीची कहाणीच सांगत आहेत. आणि या सगळ्यांमुळेच हा प्रवास फक्त रोड ट्रिप राहत नव्हता, तर एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सुद्धा बनला होता. आता तुम्हाला थोडं वेल्लोर या शहरासंबंधी सांगतो. वेल्लोर या शहरामध्ये मुख्यतः वेल्लोर फोर्ट हे बघण्यासारखं ठिकाण आहे. हा किल्ला 16व्या शतकात बांधलेला असून त्याची दगडी तटबंदी, खंदक आणि विशाल रचना आजही भव्यतेची साक्ष देतं. या किल्ल्याच्या आत एक सुंदर शिवमंदिर पण आहे. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या किल्ल्याचा संदर्भ डायरेक्ट मराठ्यांशी जोडलेला आहे. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकात मराठा साम्राज्याचा दक्षिण भारतात विस्तार झाला. या काळात मराठ्यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूतील काही किल्ले ताब्यात घेतले. त्यात हा वेल्लोर फोर्ट सुद्धा होता. 1677 रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजय या मोहिमेवर होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मुलुक मैदानी तोफांनी म्हणजेच रघुनाथपंत आणि हंबीररावांनी वेल्लोरच्या किल्ल्याला जवळजवळ 14 महिने वेढा दिला होता. त्याच्यानंतर 22 जुलै 1678ला हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. तिथून पुढं 30 वर्ष या किल्ल्यावर मराठ्यांनी राज्य केलं. या किल्ल्याचा उपयोग मराठ्यांनी दक्षिणेतील एक प्रमुख लष्करी तळ म्हणून केला.
तर मित्रांनो, वेल्लोर आणि तिरुचिरापल्ली या रूटमध्ये एक खूप सुंदर प्रसिद्ध देवस्थान लागतं आणि मी ठरवलं होतं की तिथं नक्की थांबायचं. भारत देशाचा झेंडा बघा सध्या हात फडकतोय. वा, हे तिरुवन्नामलाईचं रेल्वे स्टेशन आहे. गुगल मॅप जाम फिरून आणतो मला आयडिया ना जास्त. आपण आता तिरुवन्नामलाईला पाठीमागं बघताय माझ्या, तिरुवन्नामलाईचं मंदिर आहे. तिरुवन्नामलाईचं दर्शन घेतल्यानंतर पुढच्या प्रवासात मला फारसं शूटिंग करता आलं नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही. त्यामुळे तिरुवन्नामलाईहून थेट तिरुचिरापल्लीपर्यंतचा प्रवास कॅमेऱ्यात कैद करता आला नाही. पण प्रवास मात्र तितकाच सुंदर आणि अविस्मरणीय होता. कधी कधी कॅमेऱ्यापेक्षा त्या क्षणांचा अनुभव घेणं सुद्धा महत्त्वाचं वाटतं. आता आपण थेट तिरुचिरापल्लीतून पुढचा प्रवास सुरू करूया. या प्रवासात मी काही अशी आयटनरी डिसाईड केलेली नाही आहे की मला याच प्लेसेसला व्हिजिट करायचं आहे. मी लोकल्सकडून माहिती घेतो आणि सरळ जाऊन धडकतो. असंच येऊन धडकलो या मंदिराच्या पायरीला. आता आपण अरोल मेगुल टेम्पलला. अतिशय सुंदर आणि अतिभव्य असं मंदिर आहे. खूप बरं वाटलं सकाळी आलेलो 6 वाजता. खूप म्हणजे खूप छान आणि एक नंबर. तुम्ही माझ्या मागं मंदिराचा परिसर बघू शकता. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. हे मंदिर तिरुचिरापल्लीपासून जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे मंदिर ॲप्रॉक्स 9th सेंचुरीमध्ये चोला साम्राज्याकडून बांधलं गेलेलं आहे. इनक्रेडिबल आर्किटेक्चर. आत्तापर्यंत जेवढी मंदिरं मी पाहिलीत त्या मंदिरांमध्ये हे मंदिर अतिशय भव्य होतं. या मंदिराला 4 मोठे मोठे गेट आहेत. हे जस्ट माझ्या पाठीमागं दिसते हे 4थं मोठं गेट आहे. या मंदिराचं नाव आहे अरुणा मेगुल टेम्पल. अतिशय अतिशय सुंदर आणि अतिशय भव्य असं मंदिर आहे हे. माझ्या पाठीमागं बघू शकता गर्दी झालेली. मला सकाळी छान दर्शन झालं बिना गर्दीचं. आता गर्दी व्हायला लागली. आपण निघतोय आता अरुल मेगुल मंदिरातून. असं काही माझ्या मागे दिसतोय तो मंदिराचा परिसर आहे. बाहेरचा राईट साईडला वॉल आहे. लय भारी मंदिर आहे, एकदम भारी.
एकदम भारी म्हणजे एकदम भारी मंदिर आहे. इथूनच आलो होतो मला वाटतं मी. सकाळी निघालोय, 6 वाजता निघालो होतो. छान वाटलं, मस्त प्रसन्न वाटलं. इतक्या 4-4 कमानी आणि केवढे मोठे मोठे गोपूर आहेत. गोपूर म्हणतात हे लोक. फायटर मुर्गा फायटर कोंबडा. इकडे ते फायटर कोंबडे आहेत, भांडणं करायला वापरतात ते. आपल्याकडं बॉयलर आणि देशी मिक्स वाला माल आहे, तसं इकडं नाही. इकडं ओरिजिनल गावठी माल. पण निघालो आता तिरुचिरापल्ली मधून, म्हणजेच त्रिची मधून. सकाळचे 9:16 झालेत आणि 1655 किलोमीटर आपण आतापर्यंत घरापासून आलेलो आहे. आपण आता एका साईडला राईट टर्न घेतलाय, कारण इथं एक जागा आहे थिरुमायम म्हणून, आणि हायवेच्या बरोबर बाजूला इतका सुंदर फोर्ट दिसत होता. मी म्हणलं चला बघूया तरी कसा आहे. म्हणून गाडी आतमध्ये टाकली मी. एकदम राजस्थानचे किल्ले असतात ना तसं वाटतोय. बघूया जर जायला वगैरे वर जागा असेल, वर जायला म्हणजे गाडी वगैरे सेफ अँड साऊंड लागणार असेल तर आपण वरती जाऊया. हे बघा तुम्हाला समोर दिसतोय तो हा किल्ला आहे. खूप मोठी वॉल आहे.
वाव, हा असा काही फोर्ट आहे. नाईस. नारळ पाण्याचा ब्रेक घेतला आहे आपण आता. इथून 137 किलोमीटर्स आहे रामेश्वरम. अशी काही जागा आहे पुढं. अण्णाकडून नारळ पाणी घेतलं आहे आपण. नारळ पाणी पिऊया आणि निघूया. अण्णा आता आपल्याला नारळाच्या आतली मलाई काढून देत. ठीक आहे, कसं आहे अण्णाचा नेम. मी आत्तापर्यंत हाता मारून घेतला असतं. तर आपण जो आता किल्ला बघितला तो 18व्या शतकातला आहे. 18व्या शतकात बांधलाय. किल्ल्याचं नाव वट्टाकोट्टई फोर्ट आणि तो थिड्डाकोट्टईनं बांधलेला आहे. जास्त काही मोठा नाही पण छान होता. त्याला यूज जास्त ब्रिटिश काळात झालाय. आता इथून रामेश्वरम राहिले आपल्याला 131 किलोमीटर समथिंग. आता आपण पोहोचलोय रामेश्वरमला. म्हणजे पोहोचलो नाही अजून. इथून पंबन ब्रिज 22 किलोमीटर दाखवतोय. ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहे आपण. असं काही रस्ता आहे. आज 31st मुळे जाम गर्दी दिसते मला. भरपूर गाड्या आहेत रस्त्याला. बघूया आता हॉट लॉजिंगचं आपलं काय होतंय. थोडं मेहनत कसरत करावी लागणार आहे. बघूया काय होतंय.